नमस्कार मित्रांनो. तर आज आहे 18th ऑफ ऑगस्ट आणि स्वागत आहे तुमचं फुल टाईम ट्रेडिंगच्या डे 27 मध्ये. चला बघूयात आज आपण बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड केलं. तर आज तुम्ही म्हणत असाल की व्हिडिओ एकदम सकाळी का रेकॉर्ड होतोय? आता वाजलेत 11:30. त्याचं कारण असं आहे की आज आपण 2 ट्रेड घेतले सकाळी आणि दोन्हीमध्ये आपला स्टॉप लॉस हिट झालाय. तर झालं काय चला बघूयात. तर जनरली मी सेकंड हाल्फमध्ये ट्रेड प्लॅन करतो. पण जसं की आपण रिसेंटली बघू शकताय कंटिन्युअसली फर्स्ट हाल्फमध्ये मूव्ह येत आहेत आणि सेकंड हाल्फमध्ये मार्केट साइडवेज जात आहे. सो आज मी डिसाईड केलं होतं, की चला फर्स्ट हाल्फमध्ये आपण ट्रेड करून ट्राय करूयात. तर ते आम्ही केलं आणि ते बॅकफायर झालं. आपला जे लॉस झालेला आहे तो विदिन द लिमिट आहे. कारण आपण 2 स्टॉप लॉस घेऊ शकतो असं डिसाईड केलं होतं आणि दोन्ही स्टॉप लॉस आज आपले हिट झालेत. पण आजचा लॉस टिल डेट मोठा आहे त्याच्यामुळे तो नंबर खूप मोठा वाटतोय. कारण एवढा लॉस आपण इथून मागे जेव्हापासून फुल टाईम जर्नी स्टार्ट केली आहे, तेव्हापासून बुक केलेलाच नाहीये. तर चला बघूयात 2 ट्रेड काय होते. फर्स्ट ट्रेड मी लाँग केला होता अराउंड या लेव्हलला. रिझन सेम होते. जसं की मी काल एक्सप्लेन केलं होतं, की हाय कन्व्हिक्शन होती माझी, की अपसाइडला एक मोठी मूव्ह येऊ शकते आणि सकाळी देखील मला असं वाटलं, की ऑलरेडी इथे विक बनवली आहे. सेलर्स किक इन करणार आणि सेल करणार. ते तिथे ट्रॅप होणार आणि मग एक मूव्ह एक्सपेक्ट करू शकतो. पण ते बॅकफायर झालं आणि आपला इथे फर्स्ट ट्रेडमध्ये स्टॉप लॉस हिट झाला. सेकंड ट्रेड मी इमिडिएटली इथे लाँग केलं होतं. अगेन स्टॉप लॉस ठेवला होता अराउंड 100 पॉइंट्सचा, जो की हिट झाला आणि प्राइस आता रिव्हर्स झाली आहे. आणि आज दोन्ही ट्रेड हे बघू शकता माझी ऑर्डर बुक. एक ट्रेड घेतला होता 936 ला, सेकंड ट्रेड घेतला होता 1029 ला आणि दोन्ही ट्रेड मिळून आज आपण लॉस बुक केलाय अराउंड ₹5,700 चा. तर आपली डेलीची लॉस लिमिट जर बघायला गेली तर ती 6,000 आहे. लॉस आपला विदिन द लिमिट आहे. पण इथे होतंय काय, की मी नवीन काहीतरी एक्सपेरिमेंट करायला जातोय आणि ते बॅकफायर करतंय. तर जेव्हा पण तुम्ही काहीतरी नवीन ट्राय कराल तर ऑब्व्हियसली चान्सेस आहेत, की तुम्ही लॉस फेस करणार. पण इथे मी असं ट्राय करू शकतो, की माईट बी कुठल्या दुसऱ्या अकाउंटमध्ये किंवा एका लॉटने वगैरे मॉर्निंग ट्रेड्स मी प्लॅन करू शकतो. कारण जनरली मी सेकंड हाल्फमध्ये ट्रेड प्लॅन करतो आणि माझी जी स्पेशलायझेशन आहे ती सेकंड हाल्फची आहे. जेव्हा प्रॉपर स्ट्रक्चर एक बनलेलं असतं, त्याच्यानंतरनं हायर प्रोबॅबिलिटीने मी डायरेक्शन अशी आयडेंटिफाय करू शकतो. पण सकाळी हे ट्रेड करणं जर मला एक्सप्लोरेट करायचंय, तर माईट बी मी ट्राय करेल एका लॉटने दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्राय करेल. जे हे मेन अकाउंट आहे, त्याच्यामध्ये रूल्स नाही ब्रेक केलेलं, हेच आपल्या अकाउंटसाठी फायदेशीर ठरेल. तर जर तुम्हाला पण आजची काही अडचण नाहीये लॉसची, कारण ओव्हरऑल जर बघायला गेलो तरी पण आपण आज आतापर्यंत प्रॉफिटमध्येच आहोत. तर ही आहे माझी व्हेरिफाईड लिंक प्रॉफिट अँड लॉसची. हर एक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इथे बायोमध्ये तुम्ही चेकआउट करू शकता. तर या लिंकमध्ये जेव्हापासून आपण फुल टाईम जर्नी स्टार्ट केली आहे, म्हणजेच 7th ऑफ जुलैपासून तेव्हापासूनचे व्हिडिओ देखील आहेत सगळे. तेव्हापासून आपण आजपर्यंत जर बघायला गेलं, तर आपण प्रॉफिटेबल आहोत. सो काही अडचण नाहीये. आज आपण 2 स्टॉप लॉस बुक केलेत, पण अव्हॉइड करू शकलो असतो. फक्त एवढीच खंत आहे, बाकी काही नाही. तर आजचा अजून अपडेट झालेला नाहीये. माईट बी आज रात्री किंवा उद्या सकाळीपर्यंत ते अपडेट होऊन जाईल. तर हे तुम्ही डेली चेकआउट करू शकता, की आपण किती लॉस केलाय, किती प्रॉफिट केलाय ते या लिंकवरती. तर असा होता मित्रांनो आजचा दिवस. तर आजच्या दिवसामधून आपल्याला काय शिकायला मिळालं, की जर तुमचे स्पेसिफिक रूल्स डिसाइडेड आहेत ऑलरेडी आणि तुम्ही ते कंटिन्युअसली फॉलो करताय, तर तेच फॉलो करा. कारण असे दिवस येणार आहेत, की तुमची स्ट्रॅटेजी असेल, ते तुम्हाला मोठा प्रॉफिट नाही देणार आहे. कारण रिसेंटली आपण बघू शकता माझी स्ट्रॅटेजी जी आहे सेकंड हाल्फमधली आहे आणि सेकंड हाल्फमध्ये मूव्ह येत नाहीयेत. त्याच्यामुळे माझा प्रॉफिट जो आहे तो खूप छोटा होतोय. 500, 3000, 1000, 2000 असे प्रॉफिट सुरू आहेत आणि स्टॉप लॉस जेव्हा हिट होतोय तेव्हा बरोबर 3000 चा होतोय. तो प्रॉब्लेम असा होतोय, की आपल्याला आफ्टर सर्टन नंबर ऑफ ट्रेड्स आपल्याला असं वाटतं, की नवीन काहीतरी ट्राय करू का? तरी मी त्याच्यावर खूप कंट्रोल करतो. पण आज सकाळी मला वाटलं, की मॉर्निंग ट्रेड आपण ट्राय करूयात. कारण कन्व्हिक्शन पण हाय होतं आणि ते आपलं बॅकफायर केलं. तर पॉइंट आपलं जस्ट हेच आहे, की जे काही तुमचे रूल्स आहेत ते रिगरसली फॉलो करा आणि ते कंटिन्युअसली डे इन डे आउट फॉलो करा. तरच तुमचे रिझल्ट चांगले येतील आणि हे असा जो डेंट आहे, जो आपल्याला आज बसला, तो आपल्याला कारण नसताना मागे थोडंसं फेकतो. कारण जरी मी प्रॉफिटेबल असलो आजपर्यंत, तरी देखील आज जो 500-700 चा लॉस आहे, तो मला 2-3 दिवस मागे घेऊन जाणार. कारण जरी मी उद्या प्रॉफिट केला 6-7 चा, तरी पण ते हे रिकव्हर करायला ते हे जाणार. तर बस एवढंच आहे.
तर आणि अशी होती आजची चार्ट स्टोरी. जर तुम्हाला काही नवीन शिकायला मिळालं असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.